सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज शहरातील विविध भागांची पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमण व वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। या पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी पद्मशाली चौक, बालाजी मंदिर मागील परिसर, कुचननगर नाला, दत्तनगर तसेच पॉलिटेक्निक कॉलेज रोड परिसरातील परिस्थितीची पाहणी केली। रस्त्यांवर महिनोमहिने पार्क करून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने अशा वाहनधारकांना नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले। पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत तत्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले। तसेच हवामान केंद्र ते स्वर्गीय लिंगराज वल्लाळ क्रीडांगण रस्ता या मार्गावरील गवत, झुडपे, आजोरा तसेच अतिक्रमणाने तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले। स्वर्गीय लिंगराज वल्लाळ क्रीडांगण परिसरात स्वच्छता मोहीम राबवून मैदान व परिसर स्वच्छ ठेवण्याचे तसेच वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिमची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले। डॉक्टर ओंबासे यांनी जिल्हा नियोजन समितीकडून ओपन जिमसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले। तसेच कर्णिक नगर ते वॉल्सन कॉलेज रोड या मार्गावर खाद्यपदार्थ विक्रेते व चायनीज गाड्या उभ्या करून वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्यांना नोटीस देऊन योग्य कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। तसेच यावेळी माननीय आयुक्त यांनी श्री मार्कंडे जलतरण तलाव येथे भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी मार्कंडे उद्यानाची पाहणी करून त्या उद्यान परिसरात स्वच्छतेबाबत तसेच नागरिकांच्या सोयी सुविधा वाढवण्यासाठी आवश्यक ती कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या। या पाहणी दरम्यान उपायुक्त तैमूर मुलानी, सहायुक्त शशिकांत भोसले, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी तसेच विभागीय अधिकारी तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते।